नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTT परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरली गेली पाहिजे जेणेकरून तुम्ही CTT परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये 100% उत्तीर्ण होताल। तर आपण पुस्तकांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रत्येक विषयाची 2-2 पुस्तके आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही पुस्तके जर तुम्ही वाचली तर तुम्ही CTTची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होताल। तर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। यामध्ये तुम्हाला ऑथेंटिक माहिती दिली जाईल। तर ही पुस्तकांची यादी तुम्ही एकदा पाहून घ्या। पर त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आपण आता पुस्तकांची ही यादी पाहू। सर्वात आधी आपण मराठी विषयासाठी पुस्तकांची यादी पाहू। तर CTTसाठी मराठी विषयासाठी कोणती पुस्तक वापरले गेले पाहिजे, तर पहा, पहिलं एकमेव चांगलं पुस्तक जे असणार आहे मराठी विषयासाठी, मराठी व्याकरणासाठी, ते म्हणजे परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे यांचं। परिपूर्ण मराठी व्याकरण हे खूप चांगलं पुस्तक आहे। आपण MPSCसाठी सुद्धा हे पुस्तक वापरतो, इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा वापरतो, सरळ सेवेसाठी सुद्धा वापरतो। CTTसाठी सुद्धा खूप चांगलं पुस्तक हे आहे मराठी व्याकरणासाठी। दुसरे जे पुस्तक आहे मराठी व्याकरणासाठी, सुगम मराठी व्याकरण, मोरा वाळिंबे यांचं, हे पुस्तकसुद्धा खूप छान आहे। तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे पुस्तक एकदम चांगलं आहे। तर हे 2 पुस्तके तुम्ही मराठीसाठी नक्की वापरू शकता, मराठी व्याकरणासाठी। यानंतर तुम्ही पाहू शकता इंग्रजी विषयासाठी कोणतं CTTचं पुस्तक हे चांगलं आहे। तर पहिलं पुस्तक CTTसाठी आहे इंग्रजी विषयाचं, ते म्हणजे CTT इंग्रजी आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि 2। हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे गीता साहनी यांचं आणि याचे प्रकाशक आहे पियर्सन। दुसरं CTTसाठी म्हणजे इंग्रजी विषयाचं पुस्तक आहे CTT अँड TET's इंग्रजी भाषेचा पेपर 1 आणि 2। हे पुस्तक आहे अरिहंत पब्लिकेशनचं, अरिहंत एक्सपर्ट्स यांचं हे आहे। तर अरिहंत पब्लिकेशनचं तुम्ही इंग्रजी विषयासाठी पुस्तक घेऊ शकता। खूप चांगलं पुस्तक आहे CTTसाठी इंग्रजी विषयाकरता। यानंतर आपण जर पाहिलं तर दुसरा विषय आहे तो म्हणजे हिंदी विषय। हिंदी विषयासाठी पहिलं पुस्तक जे असणार आहे ते हिंदी भाषा आणि शिक्षाशास्त्र, हे जे पुस्तक आहे CTT आणि TET पेपर 1 आणि 2साठी सुद्धा असणार आहे। हे आहे अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे। हे सुद्धा खूप चांगलं पुस्तक आहे। तुम्ही हिंदी भाषेसाठी जर तुम्ही भाषा हिंदी म्हणून निवडली असेल तर हे पुस्तक तुम्हाला खूप उपयोगी पडेल। दुसरं हिंदी भाषेसाठी दुसरं पुस्तक असणार आहे ते म्हणजे CTT आणि TETसाठी विलीज हिंदी परीक्षेचा गोल पोस्ट। तर हे DT संपादकीय सेवा म्हणजे विली प्रकाशनचं हे पुस्तक आहे। हे सुद्धा खूप उत्तम पुस्तक आहे। ह्या दोन्ही पुस्तकांपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही हिंदी विषयाच्या तयारीकरता वापरू शकता। यानंतर तुम्ही पाहू शकता पुढचा जो विषय आहे तो म्हणजे आपला बालविकास आणि अध्यापनशास्त्र। बालविकास आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी तुम्ही CTTसाठी एक संपूर्ण संसाधन बालविकास आणि अध्यापनशास्त्राचं पुस्तक जे असणार आहे संदीप कुमार यांचं पियर्सन प्रकाशन जर तुम्ही पुस्तक घेतलं CTTच्या CDP या विषयाच्या तयारीकरता तर हे पुस्तक खूप उत्तम असणार आहे तुमच्या तयारीकरता। दुसरं पुस्तकसुद्धा आहे TETचा जे काय CDP विषय आहे त्यासाठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि 2। तर हे अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे। तुम्ही पाहू शकता अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही जरी घेतलं CDPचं तरी ते सुद्धा खूप छान पुस्तक आहे। आपण प्रत्येक विषयाची 2-2 पुस्तके पाहत आहोत। तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक रेफर करू शकता। यानंतर आपण जर बघितलं पुढचा विषय जो आहे तो आहे पर्यावरण अभ्यास म्हणजे EVS। तर EVSसाठी कोणतं पुस्तक वापरलं गेलं पाहिजे ते पहा। तर यासाठी पुस्तक आहे CTT, TET आणि TET पर्यावरण अभ्यास आणि अध्यापनशास्त्र। तर हे आहे अरिहंत पब्लिकेशनचं हे पहिलं पुस्तक आहे। आणि दुसरं पुस्तक असणार आहे ते पर्यावरण अभ्यास EVS विली एक्सपर्ट लेखक आहेत, म्हणजे हेच आहे विली प्रकाशनचं पुस्तक। तर हे दोन पुस्तकं असणार आहेत जे पर्यावरण अभ्यासाकरता म्हणजे EVS करता असणार आहेत। या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही पुस्तक हे पर्यावरण अभ्यासासाठी म्हणजे EVSसाठी वापरू शकता। यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे आपला गणित। तर गणित या विषयासाठी तुम्ही इयत्ता 4थीसाठी गणित आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी तुम्ही अरिहंतचं पुस्तक वापरू शकता। दुसरं पुस्तक असणार आहे ते CTTसाठी संपूर्ण संसाधने गणित आणि अध्यापनशास्त्र, हे हनित गांधी यांचं पुस्तक आहे पियर्सनचं।
तर या दोन पुस्तकांपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही गणित या विषयाच्या तयारीकरता नक्कीच वापरू शकता. यानंतरचा विषय आहे तो म्हणजे सामाजिक अभ्यास म्हणजे सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज. तो सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीजसाठी कोणती पुस्तके वापरली पाहिजे ते आपण पाहू. तर यासाठी विलीज CTT परीक्षेचा गोल पोस्ट पेपर 2 सामाजिक अभ्यास किंवा सामाजिक विज्ञान इयत्ता 6वी ते 8वी हे जे पुस्तक आहे विली प्रकाशनचं आहे. तर हे पुस्तक तुम्ही तुमच्या सामाजिक अभ्यासाच्या म्हणजे सोशल सायन्सच्या तयारीसाठी वापरू शकता. या व्यतिरिक्त दुसरंसुद्धा पुस्तक आहे ते म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी सामाजिक शास्त्र विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान 2022साठी CTT सक्सेस मास्टर पेपर 2 शिक्षक निवड हे जे पुस्तक असणार आहे. तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक जर तुम्ही वापरलं तर ते सुद्धा खूप उत्तम पुस्तक आहे सामाजिक अभ्यासाच्या तयारीकरता. तर हे 2 पुस्तकं सोशल सायन्सच्या म्हणजे सामाजिक अभ्यासाच्या तयारीकरता एकदम उत्तम आहेत. या दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही CTTसाठी सोशल सायन्सच्या तयारीकरता वापरू शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक विषयाची 2-2 पुस्तकं पाहिली आहेत. दोनपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही चॉईस करू शकता तुमच्या CTTच्या तयारीकरता. आपण या व्हिडिओमध्ये सर्व पुस्तकांची माहिती बघितली. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स CTT, TET, टेट परीक्षा, शिक्षक भरती याविषयी नवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. लिंकला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलशी जॉईन होऊ शकता. अशाच आम्हाला सपोर्ट करत राहा. आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.